अशी कारल्याची भाजी जर तुम्ही बनवलीत ना, तर घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. कारल्याची काचऱ्या भाजी मी इथे बनवलेली आहे. तर कशी बनवायची ते तुम्हाला सांगते. एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा. नमस्कार. प्रियाज होम रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. इथे मी साधारण पावशेर कारली घेतलेली आहेत. ती आधी स्वच्छ धुवून घ्यायची. स्वच्छ धुवून झाली ना, की मग आपल्याला याच्या चकत्या कापून घ्यायच्या आहेत. काय असतं कारलं खूप कडू असतं ना, त्यामुळे घरामध्ये लहान मुलं तर नाकाम ओरडतातच कारलं म्हणलं की. त्यांना नाही आवडत. बऱ्याच मोठ्या मंडळींना सुद्धा कारलं आवडत नाही, कारण की ते कडू असतं त्यामुळे. तर आता इथे आपण मॅक्सिमम प्रयत्न केलेला आहे, की कारल्याचा कडवटपणा जितका जाईल तितका काढायचा. तर आता इथे मी कारल्या जे आहे ते काचऱ्या अशा गोल-गोल काप करून घेतलेले आहेत. आता ह्याच्या आतल्या ज्या बिया आहेत ना, त्या काढून घ्यायच्या. बरेच जण काढत नाहीत. तुम्हाला जर नसतील काढायच्या, तुम्हाला तसंच ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. पण ह्याच्यामध्ये जास्त कडवटपणा असतो. त्यामुळे ह्या बिया मी इथे काढून घेतीये. तर ह्या सगळ्या कारल्याच्या बिया अशा काढून घ्यायच्या. हे बघा. आणि आता काय करायचं एका बाउलमध्ये हे सगळं कारलं जे आहे ना, ते काढून घ्यायचं आणि त्याच्यावरती आहे ना, मीठ घालायचंय आपल्याला. कारण की याच्यामधला कडूपणा आहे ना, कारल्यावरती मीठ घालून त्याचं पाणी काढून टाकलं ना, की कडूपणा बराच कमी होतो. तर मीठ घालून ठेवायचं. थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं मीठ ह्याच्यामध्ये आणि दाबून बसेल असं वरतून झाकण ठेवायचं. म्हणजे त्या कारल्यामध्ये थोडीशी सुद्धा जागा नाही उरली पाहिजे. हे बघा. असं दाबून बसेल असं झाकण ठेवायचं. एक 15-20 मिनिटांनी तुम्ही बघितलत ना, त्याच्यातलं सगळं मिठाचं पाणी तयार झालेलं असतं. तर हे पाणी काढून घ्यायचं मिठाचं सगळं व्यवस्थित आणि पाणी काढून घेतल्यानंतर एकदा हे पाण्याने वॉश करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, की पूर्ण याचा कडवटपणा निघून जातो आणि जास्तीचं मीठ असतं ना, तेही निघून जातं. त्यामुळे एकदाच, फार जास्त नाही, एकदाच फक्त पाणी थोडंसं घालायचं आणि ते धुवून घ्यायचं कारलं आणि ह्याचं पाणी जे आहे ते फेकून द्यायचं. म्हणजे काय होतं, कडवटपणा निघून जातो आणि आपलं जे एक्स्ट्राचं मीठ असेल ना, तर तेही निघून जातं. आता इथे हे आपलं कारलं बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. एका पॅनमध्ये तेल घ्यायचं. तेल साधारण इथे 2 मोठे चमचे मी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी घातली ना, की लगेचच हे कारल्याचे काप जे आहेत ते घालून घ्यायचे. मोहरी तडतडली, की लगेच हे काप टाकून द्यायचे याच्यामध्ये. आता हे कारल्याचे काप घालून झाल्यानंतर एकदा फक्त ते छान हलवून घ्यायचे व्यवस्थित, मिक्स करून घ्यायचे या तेलामध्ये आणि मग आपल्याला हे वाफेवरती शिजवायचंय. त्यामुळे आधी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आपल्याला ह्याच्यामध्ये जरासुद्धा थेंबभर सुद्धा पाणी घालायचं नाहीये. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि वाफेवर शिजू द्यायचं. एक एक वाफ काढली ना, की पुन्हा एकदा छान व्यवस्थित हलवून घ्यायचं. हे साधारण अर्धं जे आहे ते आपलं कारलं शिजलेलं आहे, अर्धं कारलं. ते मध्ये-मध्ये हे हलवून घ्यायचं, खालती लागलं नाही पाहिजे त्यामुळे. पुन्हा एक वाफ देऊन घ्यायची आणि पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. आता इथे काय करायचं, हलवून झालं व्यवस्थित, की मग ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. मसाल्यांमध्ये इथं फक्त मी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा. 1 चमचा भरून लाल तिखट घालायचं. हे तिखटच आहे कारण की इथे आपण मिरची वापरलेली नाहीये. त्यामुळे तिखटपणासाठी 1 चमचाभर लाल तिखट घालायचं आणि अर्धा चमचा इथे गरम मसाला घालून घ्यायचा. आणि ह्याच्यावरून थोडंसं अगदीच किंचित मीठ घातलेलं आहे कारण की आपण मिठाच्या मध्येच आपण कारलं ठेवलं होतं. त्यामुळे थोडासा त्याच्यात मिठाचापणा खारटपणा आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे थोडंच मीठ घालायचं आणि थोडासा गूळ घालून घ्यायचा. गूळ घालून घेतला की मग छान व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचं. सगळे जे मसाले आहेत ते मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. आणि हे मिक्स झाले ना, की मग ह्याच्यावरून खोबरं घालायचं. खोबरं खूप छान लागतं ह्याच्यामध्ये. खोबरं घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एकदा शेवटची पुन्हा एक वाफ देऊन घ्यायची. म्हणजे छान असं कारलं आपलं शिजून तयार होतं. तर आता इथे एक झाकण ठेवून पुन्हा एकदा एक वाफ देऊन घ्यायची. हे बघा. सुंदर असं कारलं तयार होतं इथे. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा. कडवटपणा बराच कमी होतो. कारल्याचा कडूपणा म्हणजे पूर्ण संपत नाही, पण बऱ्यापैकी कमी होतो. त्यामुळे लहान मुलांनाही हे कारलं खाता येतं. तुम्ही आणि बनवायलाही अगदी चटकन रेसिपी तयार होते. एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. अशी कारल्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा. घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. इतकी छान होते.